बाबूराव चांदेरे यांनी मारहाण केलेले व्यावसायिक आता TV9 मराठीवर आहेत। व्यावसायिक विजय रौंदळ यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला। चांदेरे यांनी मला उचलून फेकलं, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप देखील रौंदळ यांनी केला आहे। आपल्या सोबत विजय रौंदळ सर आहेत। सर, काय सांगाल, नक्की काय विषय होता? इतकी हाणामारी झाली, त्यानंतर तुम्हाला रुग्णालयात दाखल व्हावं लागलं उपचार करण्यासाठी? सर, सुशीत माझी जमीन आहे। तिथून आमच्या मॅनेजरचा मला फोन आला की साहेब, मला बाबूराव चांदेरे मारहाण करतायत, तुम्ही लवकर या। माझ्या ऑफिसपासून ते 5-10 मिनिटाच्या अंतरावरती जागा आहे। त्या दिवशी आमचं ऑफिस बंद होतं, त्यामुळे मी ड्रायव्हरला घेतलं आणि मी एकटाच तिथं पोहोचलो। तिथं पोहोचल्यावर तिथं 15-20 लोकांचा जमाव होता आणि मशीन चालू होतं, पोकलँड मशीन। मी त्यांना म्हटलं, अरे बाबा, तुम्ही मशीन का चालवताय आमच्या जागेत? तुम्ही आम्हाला कल्पना द्यायला पाहिजे, तुम्हाला काम करायचं असेल तर तुम्ही लाईन आउट केली पाहिजे। असं म्हणेपर्यंत बाबूराव चांदेरे तिथं आले। मला तो जमाव बघून थोडीशी कल्पना आली होती की काहीतरी विचित्र आहे, म्हणून मी माझं रेकॉर्डिंग, व्हिडिओ शूटिंगचं रेकॉर्डिंग चालू केलं होतं। तेवढ्याच समोरून बाबूराव आले, बाबूराव चांदेरे। ते इतके तावातावात आले, मी त्यांना समजवत होतो की बाबूराव, आपण बोलू, काय असेल ते आपण बोलू, पण ते इतके तावातावात आले सर, आणि त्यांनी मला डायरेक्ट उचलून फेकलं। 2 दिवस झाले या घटनेला, कुणाचा दबाव होता का की माध्यमांसमोर येण्यासाठी एवढा वेळ का लागला? नाही सर, मी त्या बोलण्याच्या स्थितीतच नव्हतं। मी आत्ता कसं तरी तुमच्यासमोर बोलतोय, तो प्रसंग तुम्ही बाहेरच पडू शकत, जीवावरचा प्रसंग होता सर। काय मागणी कराल? माझी मागणी आहे की याला सक्त कारवाई याच्यावर झाली पाहिजे। रणजित जाधव, TV9 मराठी।